नाव सांग ना तुझं, काय नाव? सकाळचे 9:20 झालेले आहेत. आम्ही पाछापूर मार्गे ठाकूरवाडी या गावात पोहोच. समोर दिसतोय हा सुद्धा गड. ठाकूरवाडी मार्गे जो गडावर जाण्याचा रस्ता आहे, पायवाट आहे, ही पहिली शिडी. या शिड्यांमुळे या बाजूचा जो पाछापूरचा मार्ग आहे तो खूपच सोयीस्कर आणि सुखकर झालेला आहे. एक 5 मिनिटं पुढे आलो की हा दुसरा शिडी मार्ग. हा जो पाछापूर मार्ग आहे, म्हणजे पावसाळ्यातही किती पाऊस असो हा मार्ग एकदम सोयीस्कर आणि सोपा. दोनशे मार्गे पावसाळ्यात आलो तर तिकडे एक नाला नदी असते, ती पार करून यावी लागते आणि तिकडे अगोदर काही ऍक्सिडेंट झालेत, त्यामुळे पाछापूर मार्गे हा सोयीस्कर. ठाकूरवाडीपासून 1 तासाभराची पायवाट आहे. त्यानंतर हा माझ्या मागे दिसतो हा चिलखती बुरुज आणि हा ह्या गडावर जाणारा पायऱ्याचा मार्ग. चिलखती बुरुजाच्या वरच असलेला हा चोर दरवाजा. ही जी नदी गेली आहे ती दर्या नदी, त्यामुळे या तुमच्या ठाकूरवाडीला आता दर्यागाव नाव. सुधागडचा पठार हा बऱ्यापैकी विस्तीर्ण असा आहे, काही किलोमीटर वर्ग असा हा पसरलेला आहे. आता समोर जे आहे हे सिद्धेश्वर मंदिर, गणेशाची सुबक मूर्ती, त्या बाजूला एक मूर्ती आहे, मंदिराबाहेरील नंदी. सिद्धेश्वर मंदिरामागील हे कमळतळे. हा गडावरील सरदारवाडा म्हणजे पंत सचिवांचा वाडा. पूर्ण असा चौपशी वाडा आहे हा. इथे ट्रेकर जे येतात त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्थित सोय होते. समजा तुमच्याकडे स्वयंपाकासाठी भांडी नसतील तर ही जी बाहेर पेटी आहे त्यामध्ये काही गरजेपुरती भांडी ठेवलेली आहे. 10 लोक असली तरी होती. ह्या 15 लोकांना पूर्वी फक्त ते काळजीपूर्वक सगळे ठेवणे, परत स्वच्छ करून. हे वाड्याच्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे. हे गडावरील भोराई देवीचं मंदिर. मंदिर परिसरात भरपूर अशा ह्या लाईनशी ठेवलेल्या विरगळी. हा समोर दिसतोय हा तैलबाईला. मंदिर परिसरातील आणखीन काही विरगळे आणि या विरगळींचा म्हणजे कुठेही काही उल्लेख नाही. अज्ञात वीरांच्या विरगळी असं संबोधलं जातं यांना. सुधागडचा महादरवाजा. पाछापूर मार्गे आलो, गिर्यारोहकांच्या सोयीसाठी बनवलेला मार्ग. पूर्वी किल्ल्यावर जी वर्दळ वगैरे व्हायची, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी निवडायचा विचार केला होता, तर सुधागड हा देखील एक पर्याय त्यांनी निवडला, कारण रायगड सारखाच अति दुर्गम आणि विस्ताराने खूप मोठा आहे.